साधी माणसं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे निरुपा सत्या बसलेले असतात. तेवढ्यात पंकज आलेला असतो आणि पंकज आल्यानंतर जो काही गाडीचा आजचा धंदा पाणी जे काही पैसे आहेत ते सगळे काही तो देत असतो. तेव्हा सत्या म्हणत असतो, आजपासून सगळी काही कमाई आणि सगळे काही पैसे मी माझ्या ह्या निरुपा आईच्याच हातामध्ये ठेवणार आहे. इकडे पंकजला फार आनंद होत असतो. मीरा म्हणत असते, अहो असं कसं करू शकताय तुम्ही? तेव्हा सत्या म्हणत असतो, अगं असं काय करतेस? आजपासून माझी आईच माझं सगळं काही आहे आणि आजपासून सर्व पैसे मी माझ्या आईच्याच हाती देणार आहे. तेव्हा निरुपाला आनंद होतो आणि ती म्हणत असते, खरंच ग माझं ते गुणाचं बाळ. आता खरंच तुला माझ्यावर एवढा विश्वास आहे का? पण मी काय म्हणते सत्या, हे पैसे उगाचच तू माझ्याकडे देऊ नकोस बाबा. म्हणजे कसं आहे ना, उगाचच तुझ्या बायकोला राग यायचा. तेव्हा तो म्हणतो, नाही तिला काही नाही वाटणार आहे. आता निरुपा पंकज दोघेजणी खोलीत जातात आणि निरुपा खोलीत गेल्याबरोबर सर्व पैसे पुन्हा पंकजला देते आणि म्हणत असते, हे घे बबड्या, तुला हे पैसे खर्चायला दिले आहेत. तेवढ्यातच मीरा निरुपाच्या पाठी येते आणि म्हणत असते, वा वा वा, तुम्हा दोघांचं हे मस्तच चाललेलं आहे की. म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. बाहेर त्यांच्यासमोर वेगळं वागताय आणि इथे सर्वांसमोर वेगळं वागताय. अहो कमीत कमी त्यांना ह्या स्वतःच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात तरी अडकवू नका ना. असं कसं वागू शकता तुम्ही? ह्या सर्व गोष्टी तुम्ही अशा कशा पद्धतीने करू शकता? जरा तरी लाज वाटते की नाही तुम्हाला? एक आई म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत अशा पद्धतीने कसं काय वागू शकता? तुमचं हे सगळं काय चाललंय? असं ती म्हणत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर निरुपा म्हणत असते, हो मी अशीच आहे. तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर. आणि तुला एक गोष्ट सांगू का? ही निरुपाची वेगळी स्टाईल आहे. तुला काय वाटतं? तू हे सगळं सत्याला सांगणार आहेस? जा, कोणाला सांगायचंय ना त्यांना तू सांगून टाक. असं निरुपा बोलते. दुसऱ्या बाजूला मीरा आता हॉलमध्ये बसलेली असते. तेव्हा रिया तिथे येते. रिया मीराला विचारते, अगं वहिनी काय झालं यार? तू अशी अस्वस्थ का आहेस? काय झालंय प्लीज सांग ना. तेव्हा मीरा म्हणत असते, काय करू ग रिया, मला काहीच कळत नाही. सासूबाई ह्यांच्याशी कसं वागतायत कळत असून सुद्धा काहीही सांगू शकत नाही. अगं ह्यांना सरळ सरळ फसवत आहेत आणि फसवत असल्यामुळे मला काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी इथे समजतच नाही आहेत. सांग ना काय करू, मला समजत नाही. त्याच वेळेला आता इकडे रिया म्हणत असते, मी काय म्हणते, आपण जर हे सगळं काही सत्यादादाला सांगून टाकलं तर? सगळं सांगून टाकूया. त्यावर मीरा म्हणत असते, नाही सांगू शकत. सासूबाईंनी त्यांना पूर्ण प्रेमात त्यांच्या जाळ्यात ओढलं आहे. दुसऱ्या बाजूला आता सुधाकर निरुपाकडे जातात आणि तिला म्हणत असतात, निरुपा तू अशी का वागायलीस? हे समज काय चाललंय? तू असं सत्याच्या ह्या खोट्या खोट्या प्रेमाला का बरं देतेस तू? हे बघ त्याच्यावर असं खोटं खोटं प्रेम करून नेमकं तुला काय करायचं आहे? का करतेस असं निरुपा तू? हे बघ असं करू नकोस. अगं त्या पोराला तू लहानपणापासून कधी जवळ नाही केलंस तरी मी तुला कधी काही बोललो नाही आहे. पण आज तू त्याच्या अशा चांगुलपणाचा फायदा घेणार आहेस का? का अशी वागायलीस निरुपा? हे बघ हे चांगलं नाही आहे. हे असं वागू नकोस निरुपा. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा निरुपा म्हणत असते, हे मला तुम्ही नका सांगू कोणासोबत काय वागायचं आहे आणि काय नाही ते. आत्तापर्यंत मी सर्वांसाठी सर्व केले, सर्वांच्या सर्व गोष्टी ऐकत आली आहे. पण आता तुम्ही मला सांगू नका. हे निरुपा आहे, निरुपा जसं मनाला येईन तसंच वागते, समजलं तुला? आता सुधाकरचा आवाज चिडलेला असतो, वाढलेला असतो. तेव्हा निरुपा म्हणत असते, तुम्ही मला ह्या सर्व गोष्टी अशा बोलून नाही दाखवू शकत आहे. मला जे काही करायचं आहे ना ते माझ्या पद्धतीने मी करेल, समजलं तुम्हाला? तुम्ही उगाचच नाही त्या गोष्टी इथे बोलू नका, असं स्पष्टपणे निरुपा म्हणते. तेव्हा इथे आता आजी येतात. आजी आल्यानंतर निरुपाला आणि सुधाकरला विचारतात, अरे काय झाले, काय एवढा आरडाओरडा करताय? त्यावर आता निरुपा म्हणत असते, बघितलं सासूबाई, मी माझ्या पोरासोबत नीट वागायले, चांगलं वागायले, पण ह्यांना ते समजतच नाही आहे. ह्यांना असं वाटतं आहे की मी नाटक करते. मी का नाटक करेल? कशामुळे नाटक करेल? मी नाही नाटक करत आहे. ह्यांना त्या गोष्टी अजिबात समजत नाही आहेत. कसं सांगू मी हे सगळं काही ह्यांना? आता निरुपाचा आवाज वाढलेला असतो. तेव्हा सत्याला खूप कसं तरी वाटतं. सत्या म्हणत असतो, नाही मला जायचं आहे. तेव्हा मीरा म्हणत असते, अहो असं काय करताय? हे बघा नको, त्रास होईल उगाचच तुम्हाला. त्यावेळेला सत्या म्हणत असतो, वेडी आहेस का?
तिकडे माझ्या आईला कसला तरी त्रास होतोय. माझ्या आईची अशी अवस्था आहे, मला आत्ता तिला जाऊन बोललं पाहिजे, तिला ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या पाहिजेत. मग मी तिच्याकडे जाणार नाही असं कसं होईल. तेव्हा निरुपा त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते. पण तेव्हा सत्या मात्र अजिबात थांबत नसतो. बाहेर जातो आणि म्हणत असतो, काय चाललंय हे सगळं, माझ्या आईशी नेमकं कोण बोलतंय आणि हे एवढी हिंमत कोणाची झालेली आहे की माझ्या आईवर असा आवाज चढवून बोलताय. त्यावर सुधाकर म्हणत असतात, एक मिनिट सत्या, तुझं काय चाललंय. त्यावर तो म्हणत असतो, माझ्या आईशी कोणी जर ह्या भाषेमध्ये बोललं तर मी ते सहन करून घेणार नाही आहे. मी कोणाचंही काही ऐकून घेणार नाही. हिंमत कशी झाली कोणाचीही काही माझ्या आईच्या विरोधात बोलण्याची, आणि जर तो बोलणारा माझा बाप असला तरीसुद्धा मी ते ऐकून घेणार नाही, खपून घेणार नाही, असं स्पष्टपणे इथे आता सत्या बोललेला असतो. आणि त्याच वेळेला सत्या हे सगळं काही बोलल्यानंतर आता सुधाकरला खूप वाईट वाटलेलं असतं. सुधाकरला असं वाटत असतं की हा जो काही सत्या आहे, आज सत्या त्याच्या बापाच्या विरोधात गेलाय. जो सत्या आत्तापर्यंत त्याच्या बापाचा मान सन्मान जपत आलेला आहे, तो सत्या आज ह्या निरूपाने 4 दिवसात प्रेमाचं नाटक केले आणि त्यासाठी हा तिच्या बाजूने बोलत आहे. ह्या सर्व गोष्टी आता इकडे सुधाकरला दिसू लागलेल्या असतात. पण सत्या म्हणत असतो, मी सांगतोय तेच खरं आहे. मी काही जरी झालं तरीसुद्धा इथे कोणाचंही काही ऐकून घेणार नाही आहे. आणि माझ्या आईच्या विरोधामध्ये बोललेलं ते मला अजिबात चालणार नाही आहे, मग ते कोणीही असो, असं स्पष्टपणे आता इकडे सत्या सांगतो. आणि सत्या हे सगळं काही बोलल्यानंतर सुधाकर म्हणत असतात, अरे सत्यजी, तू हे काय बोलायला आहेस, तू हे सर्व काही कसं बोलू शकतोस. तेव्हा सत्या म्हणतो, मी जे काही बोलतो ना ते अगदी बरोबर बोलतो, काही चुकीचं बोलत नाही आहे. आणि तेव्हा निरूपा म्हणत असते, बघितलंस का सत्या, बघितलंस, ह्या लोकांना इथे इथे माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. अरे ते जळतायत सगळेजण, त्यांना असं वाटतं की मी तुझ्यासोबत खोट्या प्रेमाचं नाटक करते सत्या. पण असं आहे का रे, मी का आणि कशामुळे खोट्या प्रेमाचं नाटक करेल. मी नाही हे सर्व काही करत. ह्या लोकांना हे सगळं समजायला हवं. काय करू मी, मला तेच काही कळत नाही, असं निरूपा बोलत असते. आता हे सगळं काही निरूपा बोलत असताना इकडे हे सगळं तिने ठरवून केलेलं असतं. सत्या येणार आणि सत्या आल्याबरोबर आता सुधाकरला ओरडणार. आणि सुधाकरला ओरडल्यानंतर आता इकडे तो म्हणणार, हे सगळं काय आहे, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आता निरूपा रडायला लागते. निरूपा रडत असताना सत्या तिला समजवतं आणि म्हणत असतं, हे बघ निरूपा, रडू नकोस ना, प्लीज शांत बस, तुला रडण्याची काही गरज नाही आहे. कारण तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ, बाचं चिडणं उगाचच मनावर घेऊ नकोस. तो कसा आहे तुला माहिती ना, मग तू कशाला उगाचच इथे मनावर घेतेस सगळं काही. तुला मनावर घेण्याची निरूपा काहीच गरज नाही. प्लीज रडू नकोस ना, शांत बस, असं इकडे आता तो म्हणत असतो. दुसऱ्या बाजूला सुधाकरला फार वाईट वाटत असतं. आणि तेव्हा फार वाईट वाटत असताना आता मी सुधाकरकडे जाते. आणि सुधाकरकडे गेल्यानंतर ती म्हणत असते, बाबा तुम्ही ह्या सर्व गोष्टीबद्दल एवढं वाईट का बरं वाटून घेताय. तुम्हाला वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, पण बघ ना, ही निरूपा कशी वागायली, काय करायली, मला कळत नाही ग, तिचं हे वागणं, तिचं हे बोलणं, काय करू मी, सांग ना. तेव्हा मीरा म्हणत असते, बाबा तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा एवढा विचार का आणि कशामुळे करायलात, नका करू. अहो तुम्हाला माहिती ना, ह्यांना आईबद्दलचं प्रेम किती हवं आहे आणि आईच्या प्रेमासाठी हे काहीही करू शकतात. मग तसंच सासूबाईंनी त्यांच्या त्या प्रेमाचा फायदा घेतलाय आणि त्यांनी ते ठरवून करतायत. पण ह्यांना कुठे माहिती. बाबा तुम्ही काळजी करू नका. आज जरी ते तुम्हाला ओरडून बोलले असले तरीसुद्धा तुम्ही नका काळजी करू. त्यावर आता इथे सुधाकर म्हणत असतात, अगं मीरा, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, जो सत्या सर्व जगाला इथे माझ्या विरोधात जाऊन भांडायचा, तो सगळ्यांना सांगायचा हा माझा बाप आहे, याला कोणीही बोललेलं मला चालणार नाही, ह्या सर्व गोष्टी तो इथे बोलायचा. पण आज मात्र कुठेतरी ते हरवले. आज कुठेतरी मला असं वाटतंय की नाही, माझा पोरगा माझ्यापासून लांब जातोय. तेव्हा मीरा म्हणत असते, नाही बाबा तुम्ही काळजी करू नका, तुमचा मुलगा तुमच्यापासून कुठेही लांब जाणार नाही, मी त्याला जाऊनच देणार नाही. पण एक गोष्ट सांगू का बाबा, हे सगळं काही सासूबाई करत आहेत आणि त्या हे सगळं ठरवून करत आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगू, आज त्यांच्या मनाबद्दल तुम्हाला भडकवलं आहे, पण उद्या जाऊन ती वेळ माझ्यामध्ये सुद्धा येणार आहे. कारण मला आणि त्यांच्यामध्ये सुद्धा सासूबाई भांडणं लावायला आणि आमच्या दोघांमध्ये फूट पाडायला कमी करणार नाही आहेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, रिया आणि रवी सत्याकडे असतात आणि रिया आणि रवी सत्यासाठी ज्यूस घेऊन गेलेले असतात. रिया म्हणत असते, डोंट वरी दादा, हे ज्यूस काही मी नाही बनवलेलं, इथे रवीनेच बनवलेलं आहे.
असं ती इथे सांगत असते. आणि तेव्हा आता इकडे सत्या म्हणत असतो, असं आहे का? अरे माझ्यासाठी आई सगळं काही करते, काही करायची गरज नव्हती तुम्हाला सुद्धा. तेव्हा लगेच आता इकडे रवी म्हणत असतो, पंकज दादा तुझ्या ही गोष्ट लक्षात येते का? आई तुझ्यासोबत खरंच चांगलं वागते असं तुला वाटतंय का? तेव्हा तो म्हणत असतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय? म्हणजे बघ ना, अरे तिचं प्रेम एका दिवसात एवढं कसं काय उफाळून आलंय? ती काही दिवसातच एवढी कशी काय बदलली हे तुला कळत नाही का? त्यावेळेस तो म्हणत असतो, हे बघ पंकज, हे बघ रवी, उगाचच आईच्या प्रेमाबद्दल हे सगळं काही तू असं बोलू नकोस. ती माझी आई आहे आणि तुला नाही माहिती आईचं प्रेम हे किती चांगलं आहे. आणि त्याचबरोबर ती माझ्यावर खरं प्रेम करते हे तुला का नाही कळत आहे? नाही दादा, तुला हे सगळं कळत नाही आहे. आई तर असं म्हटल्याबरोबर मीरा पाठीमागून आलेली असते आणि ती लगेचच म्हणत असते, अरे रिया आणि रवी तुम्ही इथे काय करताय? अरे इथे काय करताय तुम्ही? चला बरं पटकन बाहेर. तेव्हा आता इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर त्यांना ना हे ज्यूस नको आहे, त्यांना हे ज्यूस नाही प्यायचं आहे असं इकडे आता ती बोलत असते. म्हणजे त्यांनी ना आत्ताच जेवलेले आहेत, मग तुम्ही हे ज्यूस का बरं देताय त्यांना? त्यावर रवी आणि रिया म्हणत असतात, अगं बहिणी असं काय करतेस? अजिबात नाही, मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते ती गोष्ट ऐकून घ्या एकदा. तुम्ही इथून चला बरं, असं इकडे आता ती बोलते. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर रिया आणि रवी मीराबरोबर बाहेर येतात. रिया आणि रवी मीराबरोबर बाहेर आल्यानंतर इकडे रवी म्हणत असतो, अगं मीरा बहिणी, हे सगळं काही काय आहे? तू असं का केलेस? ह्या सगळ्या गोष्टी उलट का सांगितल्यास? अगं तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बघ, इथे तो कसा वागत होता आणि काय करत होता, ह्या गोष्टी तुम्हाला इथे समजायला हव्यात ना. अगं आम्ही त्याला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच वेळेला आता इकडे मीरा म्हणत असते, नाही, आत्ता त्यांना सांगून अशा पद्धतीने काही उपयोग नाही. तुम्हाला एक गोष्ट समजायला हवी, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आता इकडे त्यांच्या आईवर आंधळा विश्वास ठेवलाय आणि त्यांनी त्यांच्या आईवर आंधळा विश्वास ठेवलेला असल्या कारणाने आपण कोणीही त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगून काही बी फायदा नाही. त्यामुळे खरा चेहरा त्यांचा आता आपल्याला प्लॅन करून सर्वांसमोर आणला पाहिजे. अगं पण आई त्याच्यासोबत खोटं प्रेमाचं नाटक करते हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आपल्या सर्वांना हे सगळं माहिती असून सुद्धा इथे आपण हे सगळं कसं नाही सांगायचं त्याला, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला पंकज आणि निरुपा असतात आणि पंकज इथे निरुपाचं फार कौतुक करत असतो. तो म्हणत असतो, खरंच मॉम, यू आर ग्रेट. तेव्हा ती म्हणत असते, हो मी तर ते आहेच, मी निरुपा आहे. त्यावर आता इकडे तो म्हणत असतो, मला सांग, हे सगळं तू कसलं आणि कशा पद्धतीने भारी जुळून आणलंस ग? कसलं मस्त वाटलं हे सगळं काही. आता हे सगळं काही होत असताना लगेचच आता आपण पाहतो की तो म्हणत असतो, म्हणजे बघ ना, तू ह्या सगळ्या गोष्टींना आणि सगळ्यांना कसं घोळात घेतलेस, फारच कमाल आहे हे. आता तुझा नेक्स्ट प्लॅन काय आहे? तेव्हा निरुपा म्हणत असते, अरे माझा नेक्स्ट प्लॅन काय? माझ्यासाठी काही अशक्य नाही. मी ठरवायला गेले ना तर काहीही ठरू शकते. माझ्या कोणीही वाकड्यात जाऊ शकत नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतो. त्याच वेळेला निरुपा म्हणत असते, आता खूप मोठं काहीतरी करावं लागेल. आता सत्या तर माझ्या बाजूने झालाच आहे, पण आता असं काहीतरी करावं लागेल ना की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता हा जो काही आपला सत्य आहे ना, त्या सत्याने आपल्याला सगळं काही नावार करून दिलं पाहिजे. असंच काहीतरी करावं लागेल, असं निरुपा बोलते. दुसऱ्या बाजूला आता मीरा सुधाकरकडे जाते. मीरा सुधाकरकडे गेल्यानंतर त्यांच्याशी बोलत असते. ती म्हणत असते, बाबा, आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का? दिवसेंदिवस सासूबाईंचं सगळं काही वाढत चाललेलं आहे. मी काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या ना तुम्ही. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, काय मीरा, काय बोलायचं आहे तुला? त्याच वेळेला आता इकडे मीरा म्हणत असते, बाबा हे बघा, इथे सासूबाईंनी त्यांना खोट्या जाळ्यामध्ये अडकवलं आहे प्रेमाच्या. पण मी काय म्हणते ते ऐका. जोपर्यंत तुम्ही इथे त्यांची खरी आई कोण आहे हे तुम्ही सांगितलं नाही तर त्याचा काय उपयोग होणार आहे बाबा? हे बघा, असं करू नका. काही झालं तरीसुद्धा ह्या सर्व गोष्टी तुम्ही सांगायला हव्यात बाबा, असं मीरा म्हणत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता इकडे सुधाकर म्हणत असतात, पण मीरा, मी हे सगळं नाही सांगू शकत आहे. त्यावर मीरा म्हणत असते, बाबा, आपल्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाही आहे. आपल्याला हे सगळं काही करावंच लागणार आहे, असं सुद्धा आता इकडे मीरा बोलते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो निरुपा आता इकडे सत्याला चालवायला शिकवत असते. आणि चालायला शिकवल्यानंतर सत्यासुद्धा एक एक करून पाऊल टाकत असतो. आणि एक एक करून पाऊल टाकल्यानंतर सत्या म्हणत असतो, खरंच आई, आता मला तुझ्यामुळे चालायला यायला लागलेलं आहे. तू
माझ्यासाठी काही करायला लागलेली आहेस. त्यावेळेला निरूपा म्हणत असते, खरं सांगू का रे सत्या, जेव्हा तू लहान होतास ना त्यावेळेला इथे मी असं तुझं बोट धरून चालवायची, पण 3-3 मुलं असल्यामुळे तुझ्याकडे माझं कायमच दुर्लक्ष झालं. काय करावं ना हे मला कधी कळलंच नाही. म्हणजे तू एक चौथा. आणि तुला एक गोष्ट सांगू का, ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये मी माझं काहीतरी कुठेतरी विसरली आहे, हेच मला कळत नाही. तेव्हा सत्या म्हणतो, पण निरूपा आज एक गोष्ट सांगू का, जेव्हा तू माझं लहानपणी बोट धरलं की नाही हे मला आठवत नाही, पण आता जसं तू माझ्यासोबत करतेस ना हे सगळं, ते पाहून मी बालपणच जगते. त्यावर निरूपा म्हणत असते, तुला सांगू, ह्यांचा तो कमी पगार, त्या 3-3 पोरांची शिक्षणं, त्या सगळ्या गोष्टीमुळे मी माझी कुठंतरी स्वप्न हरवली होती. मला माझं स्वप्न कधी पूर्ण करताच नाही आलं. आणि तुला सत्य एक गोष्ट सांगू का, सासूबाई जशा दिसतात तशा अजिबातच नाही आहेत. म्हणजे तुला एक गोष्ट सांगू का सत्या, त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. अरे तुला एक गोष्ट सांगते, जेव्हा हे घर घेतलं तेव्हा त्यांनी हे घर त्यांच्या आणि माझ्या नावावर दोघांच्या नावावर केलं. आणि त्यानंतर त्यांचे जे काही पी एफचे पैसे आले ते सुद्धा त्यांनी तुम्हा तिघांमध्ये चौघांमध्ये अर्धे अर्धे केले. आता तुम्हा तिघांमध्ये ते पैसे अर्धे अर्धे केल्यानंतर सांग ना, मी एक बायको म्हणून माझ्याकडे काहीच नाही रे राहिलं. मला सुद्धा माझी काही स्वप्न आहेत, मला सुद्धा माझ्या काही आशा आहेत, ते मला सगळं पूर्ण करायचं आहे. पण माझ्याकडे आता काहीच नाही राहिलं, 1 रुपयासुद्धा नाही. मी अक्षरशः कंगाल झाले बघ सत्या, काय करावं ना ते कळत नाही. त्यावर सत्या म्हणत असतो, आई तू नको काळजी करूस, जे माझं आहे ना ते सगळं तुझंच आहे बघ. त्यावर निरूपा म्हणत असते, नाही रे बाळा, हे सगळं काही फक्त करायचं आणि बोलण्याचं असतं, करायला कोणी करत नाही. त्यावर आता इकडे सत्या म्हणत असतो, नाही ग निरूपा, असं कसं, हे बघ मी जे काही सांगतो, मी जे काही बोलतो ते अगदी बरोबर आहे, आणि तुला पाहिजे ना मी ते सगळं काही त्या त्या पद्धतीनेच करेन. असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की निरूपा म्हणत असते, नाही रे, सगळं तुम्हा तिघांच्या नावावर केलं आहे. त्यावर आता इकडे सत्या म्हणत असतो, हे बघ, जर तुला माझ्या नावावर असलेलं घर, त्याचबरोबर जे काही माझ्याकडे असलेले पैसे, जे काही माझ्या नावावर असलेली प्रॉपर्टी, हे सगळं तुला हवं आहे का, हे बघ आत्ताच्या आत्ता मी तुझ्या नावावर करून देते. त्यावर निरूपा म्हणत असते, नाही रे, असं कोणी म्हणत नाही, हे फक्त सगळं बोलायला असतं. तेव्हा सत्या म्हणतो, असं काही नाही आहे निरूपा, मी द्यायला तयार आहे ना, तू एकदा बोलून तरी बघ. असं म्हणून आता सत्या म्हणत असतो, मी सगळं तुझ्या नावावर करून देतो. तेव्हा निरूपा आता ही चाल खेळायला तयार असते, मनामध्ये विचार करते, आता इकडे राघू पिंजऱ्यात बरोबर अडकलाय, ह्याला बरोबर ह्याच्याकडून सगळं लिहून घेतलं पाहिजे आणि सगळं काही आपल्या नावावर करून घेतलं पाहिजे, असा ती विचार करते. आणि तेव्हा ती म्हणत असते, ठीक आहे, विषयाची परीक्षा घ्यायला काहीच हरकत नाही, तुला जर असं वाटत असेल की तू सगळंच नावावर करून देतोस. त्यावर सत्या म्हणत असतो, हो गाई, बोल, फक्त बोल, तुला कुठे सह्या हव्या आहेत, मी काय करू, असं बोल फक्त. असं म्हटल्यानंतर आता इकडे निरूपा म्हणत असते, ठीक आहे, तू एवढा म्हणतच आहेस ना, तर मग तुझ्या नावावर जी काही प्रॉपर्टी आहे, जे काही पैसे आहेत तुझ्याकडं, ते सगळं काही तू माझ्या नावावर करून दे, ठीक आहे. त्यावर आता इकडे निरूपा कागद आणायला जाते. तर आता सत्या मनामध्ये विचार करतोय, चुकतेस तू आई, अगं तू फक्त माझ्याकडे असलेली प्रॉपर्टी, घर, पैसे एवढंच मागितलेस. तू माझं काळीज जरी मागितलं असतंस ना तरीसुद्धा मी हे तुझ्या नावावर करून दिलं असतं. असं हे सगळं काही सत्या बोलत असतो. आणि सत्या हे सगळं काही बोलल्यानंतर आता निरूपा जी आहे ती पेपर आणायला जाते. आणि पेपर आणायला गेल्यानंतर इकडे सत्याला बहुतेक ना निरूपावर कदाचित संशय आला की काय कळत नाही, पण आई आपल्यावर प्रेम करते हीच भावना त्याच्यासाठी फार महत्त्वाची असते, फार गरजेची असते. आणि त्याचमुळं तो सुद्धा निरूपासोबत त्या पद्धतीने वागू लागलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर फारच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये शेवटी निरूपा जी आहे ना ती इथे काही पेपर्स, काही डॉक्युमेंट्स घेऊन आलेली असते आणि त्या पेपर्सवर सत्याला सह्या करायला लावत असते. तेव्हा सत्या म्हणत असतो, बोल निरूपा बोल, फक्त सांग तुला कुठे सही हवी आहे माझी. तेव्हा निरूपा म्हणत असते, आता तू एवढं म्हणतोयस म्हणून बरं का, नाहीतर मला तुझं काही नकोय, मला फक्त तू हवायस, मला तुझ्यावर भरभरून आईची माया प्रेम करायचं आहे, बाकी मला काहीच नकोय, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा सत्या त्या पेपरवर सह्या करणार तेवढ्यातच मीरा तिथे येते आणि मीरा म्हणत असते, 1 मिनिट थांबा. तेव्हा 1 मिनिट थांबा असं म्हटल्यानंतर सत्या म्हणतो, अगं धुमके तू काय करतेस,
त्यावर मीरा म्हणत असते, अजिबात नाही, मी तुम्हाला ह्या कागदावर सह्या करून देणार नाही. हे बघ धूमकेतू, असं करू नकोस, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू पडू नकोस, ती माझी आई आहे आणि सगळं काही मी आईच्या नावावर करणार आहे. त्यावेळेस मीरा म्हणत असते, नाही, मी तुम्हाला असला एवढा मोठा निर्णय घेऊ देणार नाही. तुम्ही असं का करायलाय? तुम्ही या सगळं ह्या तुमच्यासोबत खोट्या प्रेमाचं नाटक करताय. ह्यांचं तुमच्यावर अजिबात प्रेम नाही आहे. त्यावेळेस आता सत्याला राग येतो आणि राग आल्याबरोबर सत्या मीरावर हात उचलतो आणि तेवढ्यातच आता तिथे सुधाकर येतात आणि सुधाकर सत्याचा हात पकडतात आणि त्याच्याच कानाखाली वाजवतात. तर अशा पद्धतीने आता इकडे मीराने शेवटी सत्याच्या रागाला बळी पडलेली असते. तर पाहत राहा साधी माणसं.